आरसीबीच्या सोहळ्यात बीसीसीआय आणि आयपीएलची काहीच भूमिका नाही। बीसीसीआय आणि आयपीएल साठीचा कार्यक्रम कालच संपला असं स्पष्टीकरण आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी दिलेलं आहे। दरम्यान बंगळुरूमधल्या या सत्कार सोहळ्याचं आयोजन कोणी केलं, परवानगी घेतली होती की नव्हती याचा अंदाज नसल्याचं देखील ते म्हणाले। तसंच जसं आम्हाला आयोजकांकडून चेंगराचेंगरी झाल्याचं कळलं तसं आम्ही सेलिब्रेशन थांबवलं असं म्हणत चेंगराचेंगरीनंतर आयपीएलने एक प्रकारे हातच झटकले। बंगळुरूत आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार सोहळा पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली। चिन्नास्वामी स्टेडियम भोवती वाहनांच्या प्रवेशावर बंदी असल्यानं बहुतेक चाहते मेट्रोनं स्टेडियममध्ये पोहोचत होते। एमजी रोड आणि क्युबन पार्क मेट्रो स्टेशनवर आरसीबीच्या चाहत्यांनीही मोठी गर्दी केली। बंगळुरूमधील एका मेट्रो स्थानकाचा हा व्हिडिओ समोर आलाय। एकीकडे स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली होती तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन पूर्णपणे गजबजून गेलं होतं। तब्बल 18 वर्षांनंतर आयपीएल जिंकणाऱ्या आरसीबी टीमच्या विजयोत्सवाला गालबोट लागलं। बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झालाय। 11 जणांमध्ये एका 14 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे। दिव्यांशी तिच्या आईवडिलांसह चिन्नास्वामी स्टेडियमवर आली होती, मात्र अचानक चेंगराचेंगरी झाली आणि याच गर्दीत ही चिमुकली चिरडली गेली। 9वीत शिकणाऱ्या या मुलीचा गर्दीनं बळी घेतला। बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केलाय। बंगळुरूमधील घटना अतिशय हृदयद्रावक आहे। या दुःखद प्रसंगी ज्यांनी आपलं प्रियजन गमावले त्या सगळ्यांच्या दुःखात मी सहभागी आहे अशी एक्स पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। तर जखमी झालेले चाहते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थनाही केली आहे। बंगळुरूत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सगळ्यांची माफी मागितली आहे। सत्कार समारंभाला इतक्या मोठ्या प्रमाणात चाहते येतील हे माहिती नव्हतं, त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणता आलं नाही असं शिवकुमार यांनी म्हटलंय। I think this is not a controllable crowd. Actually, I apologize for all the people of Karnataka and Bangalore. We wanted to give a procession, but the crowd was very uncontrollable. So I appeal to excuse us. Even from the Vidhan Soda till here, though the rain came and it was the crowd was uncontrollable, the police also was finding very difficult. So. केरळच्या देवीकुलम तालुक्यातील भूस्खलनास धोका असलेल्या भागात एनडीआरएफच्या पथकानं पाहणी केली आहे। पथकानं कमांड इन्स्पेक्टर प्रसंत जी.सी. यांच्या नेतृत्वाखाली ही पाहणी केली। या पाहणीदरम्यान तहसीलदार आणि ग्राम अधिकारी विविध ठिकाणी या पथकासोबत होते। तर देवीकुलम तालुका हा पश्चिम घाटात येतो, जो भूस्खलनासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो। इथे जोरदार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना वारंवार घडतात। तर मुन्नार परिसरातील देवीकुलम आणि इडुक्की या परिसरातील कुईलिमता ही भूस्खलनासाठी सर्वाधिक असुरक्षित ठिकाणं म्हणून ओळखली जातात। दिल्लीतल्या अलीपूर परिसरात पोलीस आणि भाऊ गँगचा शूटर दीपक याच्यात चकमक झाली। या चकमकीत शूटर दीपकच्या पायाला गोळी लागली आहे। या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। शहाबाद डेअरी पोलीस स्टेशन हद्दीतील स्पेशल सेलच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली आहे। खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये दीपक आरोपी आहे। कार शोरूममध्ये झालेल्या गोळीबारातही त्याचा सहभाग होता। सर्व गुन्ह्यांच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याला अटक करत पोलिसांनी मोटरसायकल, पिस्तूल आणि कारतूस जप्त केली आहेत। भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांची राष्ट्रपतींच्या एडीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पहिल्यांदाच एका महिला नौदल अधिकाऱ्याला सर्वोच्च कमांडरच्या एडीसीचं पद देण्यात आलंय। तर राष्ट्रपतींना 5 एडीसी दिले जातात, त्यापैकी 3 सैन्य दलातील, 1 हवाई दलातील आणि 1 नौदलातील असतात। यासाठी राष्ट्रपती स्वतः अधिकाऱ्यांची निवड करतात। तर यशस्वी सोलंकी हरियाणाच्या रहिवासी असून 2012 मध्ये त्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत नौदलाच्या लॉजिस्टिक्स शाखेत रुजू झाल्या होत्या। रांचीमध्ये आदिवासी समाजाच्या संघटनांनी बंदची हाक दिली आहे। संघटनांनी सिरमटोली मेकॉन फ्लायओव्हरच्या रॅम्पच्या बांधकामाचा विरोध करत ही बंदची हाक दिली। तर हा रॅम्प आदिवासींच्या पवित्र सरना स्थळाजवळ बांधला गेलाय, ज्यामुळे त्यांच्या धार्मिक स्थळाच्या पवित्रतेला बाधा येत असल्याचा आरोप या आदिवासी संघटनांनी केलाय। तसंच त्यांनी रॅम्प हटवण्याची मागणी देखील केली आहे। तर या पार्श्वभूमीवर रांची सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय। दिल्ली पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 2 गांजा तस्करांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून 4 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं सुजित कुमार आणि बादल पंडित अशी आहेत। ती बिहारमधले रहिवासी आहेत। तरी पोलिसांनी आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून
गांजा पुरवठ्याच्या मूळ आणि संबंधित नेटवर्कचा तपास सुरू केला अशी माहिती डीसीपी विचित्र वीर यांनी दिली आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी लखनौमधून 62,000 प्रसादाचे बॉक्स पाठवण्यात आले. हा सोहळा 5 जून 2025 रोजी होणार आहे. या सोहळ्यादरम्यान राम दरबार आणि इतर उपराम मंदिरांमध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिराच्या शिखरावर सोन्याची परत चढवण्याचं देखील काम पूर्ण झालंय. तर हे प्रसादाचे बॉक्स प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित असलेल्या भाविकांना आणि अतिथींना वितरित केले जातील. ठग लाईफ हा चित्रपट कर्नाटकात 5 जून रोजी प्रदर्शित होणार नाहीये, असं या चित्रपटातील अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाला सांगितलंय. तसंच त्यांनी न्यायालयात माफी मागण्यासही नकार दिलाय. हसन यांनी कन्नड भाषेविषयी केलेल्या वक्तव्यावरून संतापलेल्या कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सनं हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान या वक्तव्याबद्दल माफी मागितली असती तरी काम झालं असतं, असं म्हणत कर्नाटक उच्च न्यायालयानं हसन यांना फटकारलंय. तामिळनाडू सरकारनं ऑनलाईन रिअल मनी गेमसाठी लागू केलेले नियम मद्रास उच्च न्यायालयानं योग्य ठरवलेत. तामिळनाडू सरकारनं रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन गेम्सवर बंदी आणली आहे. नागरिकांना या गेमचं व्यसन लागतंय असं म्हणत न्यायालयानं राज्य सरकारचे नियम योग्य ठरवलेत. न्यायालयानं ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी आणि खेळाडूंनी दाखल केलेल्या याचिका न्यायमूर्ती SM सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती के राजशेखर यांच्या खंडपीठानं फेटाळून लावत गेम्सवरील बंदी कायम ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. रशियात 4,000 किलोमीटरपर्यंत आत घुसून युक्रेननं मोठा हल्ला केला आणि 5 एअरबेस उडवले. त्यामुळे रशिया चांगलाच हादरलाय. पण या हल्ल्यानंतर पुतीन चांगलेच संतापलेत. यानंतर रशियानं आपली सामरिक शक्ती दाखवली आहे. रशियानं आपलं RS-28 सारमॅट, ज्याला सेटन 2 असं देखील म्हटलं जातं, याचा फोटो जारी केलाय. हे क्षेपणास्त्र प्रचंड ताकदवान अणुअस्त्र आहे, जे तब्बल 15 अणुबॉम्ब एकाच वेळी नेऊ शकतं. जर रशियाने हे क्षेपणास्त्र वापरलं तर फक्त युक्रेनच नव्हे तर संपूर्ण जग हादरू शकतं. त्यामुळे जग आता विनाशाचा ट्रेलर पाहणार का, अशी भीती आता सगळ्यांना वाटतेय. रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय. युक्रेननं 72 तासांच्या आत रशियावर आणखी एक मोठा हल्ला केलाय. यात युक्रेननं 1100 किलो पाण्याखालील स्फोटकं पेरून क्रिमिया पूल उडवून दिलाय. TNT स्फोटकांचा वापर करत क्रिमिया पूल उडवण्यात आलाय. हा हल्ला रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या एका महत्त्वाच्या पुलावर करण्यात आलाय. याआधी देखील युक्रेननं हा पूल अनेकदा उडवण्याचा प्रयत्न केला होता. हा पूल म्हणजे रशियन सैन्यासाठी क्रिमिया आणि दक्षिण युक्रेनला शस्त्र, सैनिक आणि रसद पाठवण्याचा मुख्य मार्ग होता. गाझा पट्टीतील मदत केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांवर इस्रायलच्या सैनिकांनी गोळीबार केल्यानं 27 नागरिकांचा मृत्यू झालाय. पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. गोळीबाराची ही 3 दिवसातली तिसरी घटना आहे. इस्रायल आणि अमेरिकेने गाझा पट्टीत मदत निवारण केंद्राची स्थापना केल्यानंतर साधारणतः दररोज या ठिकाणी गोळीबार सुरू आहे. इस्रायलच्या लष्करी झोनमध्ये ही मदत केंद्र असून हमासचे मनसुबे उधळण्यासाठी इस्रायलनं ही नीती आखली आहे. मात्र मदतीचा वापर इस्रायल शस्त्र म्हणून करत असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलंय. इराणने आता अणुइंधन तयार करण्यापासून वीज निर्मितीपर्यंतचा संपूर्ण अणुऊर्जा प्रक्रियेचा ताबा घेतलाय. म्हणजेच न्यूक्लिअर फ्युएल सायकल पूर्ण केली आहे, अशी माहिती आता इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी दिली आहे. आता इराणला कोणत्याही देशावर अवलंबून राहावं लागणार नाहीये. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांची चिंता वाढली आहे. हा तांत्रिक विकास अणुशस्त्रांकडे वाटचाल करण्यास मदत करतो का, यावर संशय व्यक्त होतोय. दरम्यान अमेरिका इराणवर दबाव टाकतेय की त्यांनी युरेनियम समृद्धीकरण थांबवावं. चर्चाही सुरू आहे, पण अद्याप कोणताही ठोस करार झालेला नाहीये. Thank you.